मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत कढी गोळे. तर कढी गोळे बनवण्यासाठी मी आधी 5-6 तास तुरीची आणि चण्याची डाळ भिजवून टाकली आणि तिचं पाणी काढून टाकलं आहे. त्याच्यात आपण एक 3 ते 4 मिरच्या टाकूया, 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकूया, सांबार टाकू म्हणजे कोथिंबीर, चवीपुरता मीठ टाकू, थोडीशी हळद टाकावी लागेल आणि थोडंसं हिंग. याला बारीक वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीक नाही, थोडंसं रवाळ ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता असं थोडंसं जाडसर पाहिजे, खूप जास्त पातळ नाही आहे. हे व्यवस्थित गोळे बनवता आले. आता कढी गोळे बनवायचे त्यासाठी थोडंसं बेसन, बिलकुल थोडंसं बेसन घालायचं त्याच्यात, चण्याचं डाळीचं पीठ, त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे. अगदी थोडं तेल घालायचं त्याच्यात. अशा रीतीने गोळे तयार होतील. त्यासाठी आपण 2 वाट्या दही घेतलं आहे. ते दही आणि थोडंसं बेसन, यात थोडंसं बेसन परत थोडंसं बेसन मी घेतलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून झालं अगदी थोडं पाणी घालायचं याच्यात आणि परत मिक्स करून घ्यायचं. तर कढीला फोडणी घालायसाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. अगदी थोडं तेल घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. त्याच्यात थोडीशी मी मेथी दाणे टाकले. मेथी दाणे तळतळायला लागले की त्यात आपण थोडंसं जिरं आणि मोहरी टाकायची. छान त्याचा रंग बदलला की त्याच्यात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, थोडासा कढीपत्ता आणि 4 ते 5 बारीक वाटलेला मिरच्या टाकायचं, थोडंसं हिंग, हळद. मी मगाशी जे आपण गोळे बनवताना जे मिश्रण केलं होतं त्यातलं थोडंसं मिश्रण वाचून ठेवलं आहे, ते आपण थोडंसं घालायचं. ते थोडंसं कच्चं असतं म्हणून त्याला आपण व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं. आणि आता थोडं पाणी घालायचं, कारण डायरेक्ट जर आपण दही टाकलं ना, जे आपण बेसन मिक्स केलं तर ते गोळे बनतात, त्याचे गळे बनतात. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि कढीला चव खूप छान येते. छान शिजलं की याच्यात मग आपण बेसन लावलेलं दही आहे ते घालून घेऊया. त्याच्यात भरपूर पाणी घालू थोड्या वेळात. आणि आता गॅसची फ्लेम वाढवून घेऊ आणि याला शिजू देऊ छान. आणि हे छान शिजलं की मग याच्यात गोळे सोडायचे. चांगलं शिजल्याशिवाय गोळे सोडायचे नाही, तर गोळे आपली कढी छान उकळायला लागली, त्याच्यात मीठ घालून घातलं होतं आपलं. आणि त्यानंतर हळूहळू आपण एक कढी गोळे सोडायचे. कढी गोळे सोडताना लक्षात घ्यायचं की गोळे लहान आकाराचे होते, नंतर होतात आणि त्याला टाकल्यावर पिवायचं नाही, आपलं ते आपोआप वरती येतात. एक गोळे आपण सोडून घ्यायचे. मग अशा प्रकारे छान उकडली की असे गोळे वर येतात. गोळे वर आले की थोडा वेळ शिजू द्यायचा अजून आणि मग तडका द्यायचा छान. त्याला मोहरी, त्यानंतर लसूण, लाल मिरची, थोडं तिखट, कश्मीरी लाल मिरची.